आपण पाहत आहात MH21 जालना लाईव्ह मराठी. सविस्तर वृत्त. महसूल प्रशासन व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे भोकरदन तालुक्यासह परिसरात अवैध वृक्षांची कत्तल राजरोषपणे होत आहे. केव्हा लक्ष देणार? सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यासह परिसरात अवैध वृक्षाची कत्तल होताना दिसत आहे. मात्र प्रशासन व वन विभाग डोळेझाक करताना दिसत आहे. शासनाचा नारा फक्त कागदोपत्री आहे का? शासनाचे ब्रीदवाक्य वृक्ष लावा वृक्ष जागवा हे फक्त कागदावरच का? वृक्षप्रेमी यांची वन विभाग व महसूल प्रशासन यांच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी भोकरदन तालुक्यासह भोकर, पिंपळगाव, रेणुका, अगोडा, सांगी, पारध, लिहा, शेलूत, तांगडा, ओढत, धावडा, वालसांगी, जळगाव, सपकाळ, अनवा सर्व परिसरात वृक्षांची जोरदार कत्तल चालू असून शासन केव्हा जागे होईल याची प्रतीक्षा आहे. सर्व प्रकारची वृक्षाची कत्तल होताना दिसत आहे. वन विभाग आणि महसूल प्रशासन कार्यवाही करतील का? करीत नाही. डोळेझाक का करते? अर्थात वृक्षप्रेमी यांचा सवाल आहे की महसूल प्रशासन व वन विभागाचे अधिकारी यांच्या वृक्षतोड करणारे व्यापारी यांचे हात मिळवणे असल्यामुळे कारणाने प्रशासन यांच्यावर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कारवाई होत नाही असे बोलले जात आहे. संपादक श्री कृष्णा सपकाळ, MH21 जालना लाईव्ह मराठी.